श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग सारांश. मागील अध्यायाचे शेवटी भगवंतांनी अर्जुनाला संक्षेपाने सांगितले की आधिभूत व आधिदैव यांना जाणून आधी यज्ञ जो मी त्याची प्राप्ती ज्याने करून घेतली त्या पुरुषाला अंतकाळी शरीर वियोगाचे दुःख होत नाही. त्याबाबत अर्जुनाने भगवंताला 7 प्रश्न विचारल्यावर भगवान या अध्यायात आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण करीत आहेत. अर्जुनाने नुसता विचारण्याचा अवकाश की वत्साला पाजण्यासाठी अधीर झालेल्या धेनूप्रमाणे देव कसे उतावे झाले होते याचे वर्णन करून भगवंतांच्या म्हणण्याचा अनुवाद श्री ज्ञानदेव करतात. श्री भगवान म्हणतात, आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सूक्ष्म अविनाशी तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. सृष्टीचा आकार उत्पन्न झाला तरी त्याबरोबर उत्पन्न होत नाही, अथवा सृष्टीचा लय झाला तरी त्याबरोबर नाश होत नाही, अशी जी त्या ब्रह्माची सहज स्थिती तिला अध्यात्म म्हणतात. विशुद्ध व निराकार ब्रह्माच्या ठिकाणी चराचर चित्रविचित्र सृष्टी उत्पन्न होते. असा कर्त्याविना अव्यक्ताच्या ठिकाणी दिसणारा जो व्यापार, त्या व्यापाराला कर्म हे नाव आहे. पंचमहाभूतांचा संयोग झाला की जे नामरूपात्मक शरीर दिसते व वियोग झाला की जे नाहीसे होते त्याला आधिभूत म्हणतात. जो वास्तविक परमात्माच आहे पण अहंकारामुळे निराळ झाल्यासारखा होऊन शरीरात राहतो त्याला आधिदैव म्हणतात. आधिदैवाचा हा देह अहंकार नाहीसा करून देहातच राहणारा जो त्याला आधियज्ञ म्हणतात व तो मी आहे. एरवी आधिभूत आधिदैव हेही मीच आहे, पण काय करावे, अविद्येमुळे ते तत्व हीन दशेला आले आहे. तो हिणकसपणा गेला की मूळचा आधियज्ञ आहेच. हा हिणकसपणा घालविण्याचा मार्ग म्हणजे वैराग्याच्या आधाराने इंद्रियांना प्रिय असलेले विषय बाहेर दौडून अष्टांग योगाचे साधन करणे हा आहे. शेवटी ते साधनही नाहीसे होऊन साध्यच शिल्लक राहते. आपल्या बोलण्याकडे बुद्धिमान अर्जुनाचे पूर्ण लक्ष आहे हे पाहून अधिक आनंदयुक्त होऊन भगवान अंतकाळची स्थिती सांगतात. ज्या पुरुषांनी मरणापूर्वीच असा अभ्यास करून मद्रूपता प्राप्त करून घेतली आहे त्यांना शरीर पडण्याचे कष्ट कुठले होणार. शरीर खपलीप्रमाणे केव्हा पडले हेही त्यांना समजून येत नाही. पाण्यात बुडविलेला घट पाण्यात असतानाच फुटला म्हणजे जसे होते तसे त्या योग्याचे होते. याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन भगवान एक महत्वाचा सिद्धांत सांगतात की जिवंत असताना ज्या गोष्टींची आपणास आवड असते तीच गोष्ट मरणसमयी आठवते व मरणसमयी जी गोष्ट आठवते त्याच गतीला तो पुरुष जातो. असे असल्यामुळे तू नेहमी माझे स्मरण ठेव व लढ, म्हणजे तू मद्रूपच होशील व मग युद्ध करण्यात कसली भीती आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे चित्ताला माझी मोहर लावण्याचा अभ्यास कर. तुझे चित्त मद्रूप झाल्यावर तुझ्या मागचा जन्म मरणाचा शीण कायमचा नाहीसा होईल. प्रयाण काळ प्राप्त झाला असता योगयुक्त होऊन स्थिर अंतःकरणाने अध्यंग ब्रह्माचे जो स्मरण करतो तो त्या परमपुरुषाप्रत जातो. हे सांगताना त्या ब्रह्माचे स्वरूप व योग साधनाचे स्पष्टीकरण भगवंतांनी केले आहे. घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विजला हे जसे कळत नाही तसे त्या योगी पुरुषाचे शांतपणे देहावसन होते. या अविनाशी ब्रह्माच्या प्राप्तीसाठी विरक्त, निष्काम व तपी पुरुष अहर्निश हा प्रयत्न करीत असतात, परंतु त्यांनाही ते प्राप्त होण्यास अत्यंत कठीण आहे. प्रत्यक्ष वेदासही ते अगम्य राहिले. योगी पुरुषांना त्याची प्राप्ती कशी होते तो साधन मार्ग पुन्हा संक्षेपाने भगवानांनी सांगितला आहे. यासाठी मनाची बाहेर धावण्याची खोड मोडून ते मन अंतर्मुख होणे अत्यंत आवश्यक आहे व ही वाईट खोड जाण्यासाठी सर्व बाजूंनी संयमी व निग्रही जीवन घालविणे आवश्यक आहे. याप्रमाणे मन स्थिर झाल्यावर प्राणाबरोबर ओंकाराचेही चिंतन करावे. काही काळाने चिंतन करता करता ओम याचे स्मरणही नाहीसे होईल व पूर्ण ब्रह्मैक्याचा अनुभव येईल. अंतकाळी स्मरण करावे
असे भगवंतांनी सांगितले. पण मरणकाळी मनुष्याची असहाय स्थिती झाली असे असताना हे स्मरण निश्चितपणे होणे कठीण आहे. या शंकेचे भगवान निरसन करतात. सर्व विषयांचा त्याग करून जन्मभर माझेच अखंड चिंतन करणाऱ्या भक्तांच्या सेवेचे माझ्या डोक्यावर इतके ऋण झालेले असते की ते फेडण्याकरिता मी त्यांची अंतकाळी सेवा करतो. म्हणजे मी त्यांना माझा स्वरूपबोध व स्मरण देतो व माझ्या प्रत त्यांना आणतो. वास्तविक हेही मला करण्याची आवश्यकता नाही, कारण मरणाच्या अगोदरच ते मला मिळालेले असतात व मरणानंतर अनायासे त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. अनेक अनर्थ, संकटे व दुःखे यांनी भरलेल्या शरीरातून अशा रीतीने सुटणे हे फार महत्वाचे आहे. एवढा मोठा स्वर्गातला इंद्र व त्यापेक्षाही सत्यलोकातला ब्रह्मदेव, त्याचा दिवस उगवल्यावर त्रैलोक्याची उत्पत्ती होते व त्याची रात्र झाली म्हणजे हा त्रैलोक्याचा पसारा मावळतो. पण त्याच्याही मागचे पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सुटलेले नाही. ब्रह्मदेवाची व्यक्त सृष्टी प्रळयकाळी अव्यक्तात लीन होते. या दोन्ही व्यक्त अव्यक्ताला आधारभूत असणारे अक्षर चैतन्य वेगळेच आहे. त्याचा सृष्टीतील व्यवहारांशी काहीही संबंध नाही. सृष्टीचा लय झाला तरी त्याचीही त्या चैतन्याला दाद नसते. या चैतन्याच्या प्राप्तीचा एकनिष्ठ भक्ती हा सरळ मार्ग आहे. काया वाचा मने करून एका परमात्म्याचीच सेवा करणे याचे नाव एकनिष्ठ भक्ती. अशा भक्तांचे घर ते चैतन्य आपणहून शोधित येते. ज्याप्रमाणे लाकूड एकदा अग्निरूप झाल्यावर लाकूडपणाने शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे परमात्म वस्तूला पावल्यानंतर भक्तांना पुन्हा जन्ममरण नाही. जन्ममरणात सापडणे अथवा त्यातून सुटणे ही दोन्ही काही अंशाने मरणकाळच्या स्थिती व काळावर अवलंबून आहेत. प्रयाणसमयी जर देहात अग्नीचे बळ असेल व बाहेर उत्तरायण शुक्ल पक्ष व दिवस असा काळ असेल तर योग्याला सायुज्य सिद्धी प्राप्त होते. हा अर्चिरा मार्ग आहे. या उलट मरणकाळी जर शरीरात कफ वाताचा जोर असेल व बाहेर दक्षिणायन वद्य पक्ष व रात्र अशी वेळ असेल तर जन्मभर केलेला योगाभ्यास हातचा जाऊन योग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याला धूम्र मार्ग असे म्हणतात. एक सरळ व एक आड असे हे दोन्ही मार्ग अनादी काळापासून चालत आले आहेत. मरण समयी यापैकी कोणता मार्ग मिळेल हे काही निश्चितपणे आपल्या स्वाधीन नाही, म्हणून त्यावर अवलंबून राहता येत नाही. परंतु जे पुरुष आपण मरणापूर्वीच वस्तुरूप होऊन राहिलेले असतात त्यांना मरणाच्या वेळी कुठला का मार्ग मिळेना, त्यांच्या अखंड ब्रह्मभावाचा किंचितही बिघाड होत नाही. या पुरुषांना ऐहिक अथवा पारलौकिक ऐश्वर्याचा किंचितही मोह राहिलेला नसतो. इंद्रपदालाही ते अशाश्वत म्हणून तुच्छ लेखून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेले असतात. श्री ज्ञानदेव म्हणतात, ही योगीश्वरांची कथा त्या योग्यांचेच निजध्येय जे परब्रह्म तेच श्रीकृष्ण रूपाने अर्जुनाला सांगत होते. त्याचा अनुवाद संजयाने धृतराष्ट्राला केला व तोच मी श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला करीत आहे. अध्याय 8 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.